चला सर्व टीमला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय कारण जर पाहायला गेलं तर अंतिम लढती आणि आपण थोड्याच वेळामध्ये पारितोषिक वितरण समारंभाकडे जाऊया। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रमोददादा हारुगडे साहेब यांचा वाढदिवस आपण मुख्य व्यासपीठावरती साजरा करूया। हे सेलिब्रेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। टीम गोषटवाडी नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र तो होता पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करत असताना राजेश अगदी पाटण तालुक्याचा बकासूर आजपासून नाव मात्र दिलं गेलंय। पाटण तालुक्याचा बकासूर राजेश कुराडे हे नाव आजपासून मात्र त्याचा लागलं गेलंय त्याच्या नावाच्या पाठीमागे, कारण ज्या पद्धतीची खेळी पाहायला मिळाली आजच्या या दिवसामध्ये। कालचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, खूप चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली। आजचा दिवस खूप चांगला आणि अंतिम दिवसामध्ये अंतिम लढत जिवाळा वन साइड जिवाळा टीमने देखील दोन हात करण्याचा प्रयत्न केला। शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी बॅकफुटला येत असताना मात्र हा संघ पाहायला मिळाला, परंतु अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी मजल मारली टीम गोषटवाडी संघाने आणि या जिवाळ्या चषकामध्ये चॅम्पियन ठरली। आणि हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये टीम गोषटवाडी या संघाचं। चला टीम गोषटवाडी सर्व टीम यायचंय। ज्या बहिणी असतील किंवा कोणी असतील प्रियजन असतील त्यांना ते द्या। आणि ही जबरदस्त अशी ही संकल्पना आज या पाटण क्रिकेट असोसिएशन मधून निर्माण झालेली आहे। येणाऱ्या भविष्यात आणखीन चांगल्या खूप सारे उपक्रम होतील, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आजची स्पर्धा खूप चांगली झाली आणि चांगलं नियोजन होतं। धन्यवाद राजू सर। आणि जाऊया पुढील सत्कार समारंभाकडे। अगदी थोड्याच वेळात ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने आजची ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली, सन्माननीय आदरणीय प्रमोददादा यांचा त्यांचा वाढदिवस आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र आपण साजरा करूयात। तर मी विनंती करेन सर्व टीम आपण जवळ यायचंय थोडस। रमलेचे प्रत्येकाच्या मनात, ज्यांनी प्रत्येकाची आपुलकी जपली, प्रत्येकानं आपलंसं केलं। क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, खेळाडूवरचं असलेलं प्रेम सातत्याने मात्र नक्कीच पाहायला मिळालं। आज कुठल्याही खेळाडूला कुठलीही मदत लागली 100% सहकार्य करण्याचं काम सातत्याने मात्र प्रमोददादा करत असतात। त्याच्याबद्दल मी एकच सांगेल, दिव्याने दिव्या दळवत गेला तर दिव्यांची दीपमाळ तयार होते, फुलाला फुल उमलत गेलं की फुलांचा पुष्पहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेला तर माणसांचं एक सुंदर नातं तयार होतं। आणि ही जिव्हाळा जपणारी माणसं आज प्रमोददादांनी मात्र जपली आहेत आणि त्यांचा आपण करूया वाढदिवस या मुख्य व्यासपीठावरती साजरा। एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र आपण त्यांचा स्वागत करूया।
कॅमेरामॅन ओमसाई MTC तेजस मात्र 81-82 ही संपूर्ण क्षणचित्र मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतील. या आठवणी जपल्या जातात, क्षण येतात क्षण जातात, दिवस येतात दिवस जातात, परंतु आयुष्यात मात्र या आठवणी राहतात. ओमसाई MTC या चॅनलच्या माध्यमातून आपण ही क्षणचित्र पाहू शकता. आदरणीय श्री प्रमोददादा हरवडे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय. वन साइड जिव्हाळ्याची संपूर्ण टीम, त्यांचे असलेले सर्व समर्थक हितचिंतक आणि आपल्या बनपुरी गावचे भालेकर वाडीचे सर्व ग्रामस्थ यांना आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावर प्रमोददादांचा हा वाढदिवसाचा आनंद साजरा करत असताना ही मात्र क्षणचित्र टिपली जात आहेत. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लक्ष लक्ष शुभेच्छा. नाईकबा प्रभू शिवशंभो माता तुळजाभवानी आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. हे अगदी मी सर्व मान्यवरांना विनंती करेन, आपण असं नसतं ज्या प्रकारे ही स्पर्धा आपण पाहिली आणि हे प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे. जिव्हाळा म्हणजे आपुलकी, जिव्हाळा म्हणजे स्नेह, जिव्हाळा म्हणजे प्रेम. आज क्रिकेटने ही जिव्हाळ्याची नाती जपली आहेत. या क्रिकेटमुळे आज हा आपला जो सोहळा पार पडला तो मात्र जिव्हाळ्याचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रमोददादा हरवडे साहेब यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य 51वा वाढदिवस आणि इथे मात्र केक कटिंग करून साजरा केला जातोय. नक्कीच मुख्य व्यासपीठावरील आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन समाधान दादा विजय देसाई साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. आपुलकीची मायेची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय. अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेप्रमाणे हा शुभ सन्मान संपन्न होत असताना मी मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बनपुरी ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय श्री सतीश देसाई साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना अगदी जिव्हाळाकरांची आपुलकीची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपल्या गावचे उपसरपंच सतीश देसाई साहेब यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. ज्यांनी या स्पर्धेला सर्व करंडक आपल्याला दिलेले आहेत, सर्व चषक सौजन्य CJ चंद्रकांत जाधव साहेब यांचा देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. बनपुरी प्रीमियर लीग मध्ये सातत्याने त्यांचा संघ खेळत असतो. CJ11 आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि जिव्हाळ्याकरांची आपुलकीची शॉल देऊन हा सन्मान संपन्न होत असताना थँक्यू सो मच. मान्यवरांचा विशेष आभार. मी विनंती करेन निवास दादा आपण पुढील शुभ सन्मान पार पडावा. आज या स्पर्धेला उपस्थित आपला बहुमूल्य वेळ काढून आदरणीय श्री विनोद भालेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. संपूर्ण प्रमोददादांचा हा मित्र परिवार, जिव्हाळ्याकरांचा हा जिव्हाळा चषक आपण पाहतोय आणि कॅप्टन 26 संपूर्ण मित्र परिवार यांच्यावर असलेले विशेष प्रेम. येस नक्कीच चारी टीम गोशटवाडी, टीम वन साइड जिव्हाळा देखील स्टेज वरती आहे. टीम भवानीनगर सळवे पुढे या मित्रांनो. अमर कदम अँड टीम आणि एकता मिरगाव टीम आपण देखील थोडेसे पुढे या मित्रांनो. टीम एकता मिरगाव या बाजूला या. टीम भवानीनगर सळवे अमर कदम अँड टीम चला प्लीज मित्रांनो थोडेसे पुढे. आपण काही क्षणामध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पाडणार आहोत. आदरणीय श्री विश्वनाथ वरपे साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर पार पडला जाईल. मी विनंती करेन शंकर दादा हा शुभ सन्मान आपण करावा ही नम्र विनंती. आज या स्पर्धेला अगदी आपला वेळ काढत असताना विश्वनाथ वरपे साहेब हे देखील उपस्थित राहिलेले आहेत. आबा या
टोपण नावाने प्रचलित असलेलं हे दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय आज जरूर आपण दुपारच्या सत्रापासून या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली आहे थँक्यू सो मच मान्यवरांचं मनपूर्वक आभार मी विनंती करेन आदरणीय श्री प्रमोददादा हरवडे साहेब ज्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही 2 दिवसीय स्पर्धा त्यांचा शुभ सन्मान मी विनंती करेन विनोद भालेकर आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा प्रमोददादा हरवडे साहेब 51वा वाढदिवस आणि या 51व्या वाढदिवसानिमित्त ही 2 दिवसीय स्पर्धा सेफ्टी मॅनेजर गोदरेज या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत परंतु क्रिकेटची आवड आणि आपल्या सर्व मित्र परिवारांवरती असलेला हा जिव्हाळा आणि त्याच निमित्त ही 2 दिवसीय स्पर्धा या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपुलकीची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्मान संपन्न होतोय दादा जगन्नाथ देसाई साहेब यांचा शुभ सन्मान सतीश देसाई आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा ही नम्र विनंती आज मात्र प्रत्येकाने आपला बहुमूल्य वेळ पार दिला या स्पर्धेला आपल्या गावचे उपसरपंच सतीश देसाई यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न होतोय आज मात्र गावावरून उपस्थित राहिलेले हे काही मान्यवर जिव्हाळ्याकरांचा जिव्हाळा चषक 2024 हा थरार 6वा पर्व थँक्यू सो मच मान्यवरांचं मनपूर्वक आभार मी विनंती करेन विजय देसाई आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करण्यात येईल नितीन देसाई साहेब नितीन भालेकर साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत अगदी आज त्यांनी देखील चांगलं असं योगदान दिलं या स्पर्धेला आणि या संघामध्ये खेळत असताना चांगला खेळ देखील केलाय लिजंड क्रिकेटर आहेत मास्टर क्रिकेटर परंतु ज्या प्रकारे आज मात्र या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती दर्शवली आहे थँक्यू व्हेरी मच मान्यवरांचा आभार दीपक भालेकर साहेब यांचा शुभ सन्मान राघवदादा यांच्या शुभ हस्ते पार पाडला जाईल दीपक भालेकर साहेब यांनी देखील आज या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली आहे आरएसए मैदान गोटवलीचे हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये मात्र आज ज्या प्रकारे त्यांनी उपस्थिती आपली दर्शवली आहे थँक्यू व्हेरी मच मनपूर्वक धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ पारितोषिक पुरस्कृत केलंय शंकर मोहिते साहेब शेठ यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत मी विनंती करेन समाधान दादा हा शुभ सन्मान पार पाडण्यात यावा अगदी या बनपुरी गावामध्ये शिक्षणाची परंपरा मोठी आहे आणि शिक्षणाची परंपरा मात्र आज भालेकरवाडीमध्ये देखील जपली जाते हा शुभ सन्मान मात्र पार पाडला जाईल ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक सौजन्य लाभलेला आहे श्री शंकर मोहिते साहेब शेठ यांचा सन्मान मात्र संपन्न होतोय ही जिव्हाळ्याची आपुलकीची शॉल देऊन स्पर्धेची आठवण अगदी जपली जाईल यस अगदी जिव्हाळ्याकरांचा जिव्हाळा चषक 2024 6वं पर्व आणि या 6व्या पर्वामध्ये ज्यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक पुरस्कृत केलं आदरणीय श्री गोपीदादा सूर्यवंशी साहेब गोल्डन मॅन ऑफ पाटण आपला देखील मनपूर्वक आभार प्रमोददादा हरवडे साहेब आपला देखील मनपूर्वक आभार द्वितीय पारितोषिक यशवंत साळुंके साहेब बाबा प्रोप्रायटर मनपसंत हॉटेल आपला देखील विशेष आभार तृतीय पारितोषिक श्री रणजित पाटील साहेब भाऊ श्री मंगेश तांबवेकर साहेब आपला देखील मनपूर्वक आभार इंजिनियर वडेवाला चे सर्वेसर्वा चतुर्थ पारितोषिक श्री विकी पाटील साहेब दादा शंकर मोहिते साहेब शेठ आपला देखील मनपूर्वक आभार थँक्यू सो मच आणि ज्यांच्या माध्यमातून सर्व चषक सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलेत आज मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत सीजे चंद्रकांत जाधव साहेब दादा आपला देखील मनपूर्वक आभार थँक्यू सो मच ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर सौजन्य आपल्याला पुरस्कृत केले साऊथ सिल्क साडी निवास मोहिते साहेब दादा आपला देखील आभार आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर पार पाडला जाईल मालिकावीरासाठी साऊथ सिल्क साडी आहे आणि ही साडी मात्र पुरस्कृत केली निवास मोहिते साहेब यांनी दादा यांनी या स्पर्धेची आठवण त्यांना दिली जाईल जिव्हाळा जपला जाईल शॉल देऊन मात्र हा सन्मान पार पडत असताना आपण पाहतोय समाधान दादा यांच्या शुभ हस्ते
उत्कृष्ट फलंदाज सौजन्य चंद्रकोर पैठणी साडी सचिन देसाई साहेब यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करत आहोत. आपला देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य चंद्रकोर पैठणी साडी अभिषेक फडतरे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य चंद्रकोर पैठणी साडी दीपक शेलार सर फौजी हे देखील आज अगदी स्पर्धेला भेट देऊन गेले. आपला देखील मनपूर्वक आभार. ज्यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी साडी सौजन्य होतं विजय मोहिते निलेश मोहिते आपला देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करेन अमरदादा हा शुभ सन्मान पार पडावा, कारण कालपासून अमरदादांची देखील खूप मेहनत राहिली आहे. काल आल्यापासून अगदी प्रत्येकाने ज्या प्रकारे मेहनत घेतली आहे या स्पर्धेमध्ये, ज्या प्रकारे प्रत्येकाने जिव्हाळ्याने काम केलंय, आपुलकीने अगदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपलं योगदान दिलंय, त्या प्रत्येकाचा जिव्हाळा कर जिव्हाळ्याचा चषक 2024च्या दरम्यान हा सन्मान होत असताना आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. यूट्यूब सौजन्य सुनील धोंडे सर बापू मुंबई पोलीस क्राइम ब्रांच बापू पार्टे साहेब समाजसेवक आपला देखील विशेष धन्यवाद. मैदान सौजन्य ज्यांनी आम्हाला दिलं आदरणीय श्री विक्रम पवार साहेब दादा, श्री गणेश कदम साहेब, श्री अमोल शेलार साहेब आपला देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतो. जिव्हाळा चषक 2024च्या माध्यमातून ज्यांनी मंडप सौजन्य पुरस्कृत केलं संपत साबळे साहेब, उपसरपंच सागाव, संतोष साळुंके साहेब, प्रशांत माने साहेब, महेंद्र धुमाळ साहेब आपला देखील मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आपल्या बहुमूल्य योगदानाशिवाय ही मात्र स्पर्धा यशस्वी झाली नसती. डीजे सौजन्य महेश रेवे साहेब, कुमार राहुल जाधव साहेब कावळ्या आपला देखील मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी समालोचक सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलाय महेश सनस साहेब मुंबई पोलीस, नाना गुडे साहेब उद्योजक यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून. ज्यांनी 2 दिवसीय स्पर्धेला पंच सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलंय कुमारी रेवा पवार, कुमार नवनाथ पवार साहेब आपला देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. बॅनर सौजन्य मयूर घारे पाटण तालुक्याची A1 जोडीचा एक भाग आणि दुसरे श्री अमोल मानकर साहेब त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांनी देखील आपले योगदान दिलंय. चेंडू सौजन्य आबांचे सुपुत्र हर्ष येळवे आपला देखील मनपूर्वक आभार. पेटीपेल अगदी काही दिवसावर येऊन ठेपले येळेवाडी संघाचे संघ मालक. फटाके सौजन्य आज आपण फटाके फोडताना पाहिले आकाश ढेप साहेब आपला देखील मनपूर्वक आभार. ज्यांच्या माध्यमातून जिव्हाळा चषक या स्पर्धेला क्रिकेट साहित्य सौजन्य लाभलंय विशाल चौधरी साहेब आपला देखील आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. पाणी सौजन्य 2 दिवसीय स्पर्धेला आनंदा भालेकर साहेब बाबा आणि कुमार प्रशांत जाधव साहेब आपला देखील आम्ही शुभ सन्मान घेत आहोत. अगदी त्यांचे चिरंजीव आहेत या रोहित दादा आपला सन्मान केला जाईल. ऋतिक भालेकर आपण देखील या. आज रोहित दादाने स्कोरिंग चांगली केली शेवटच्या काही सामन्यांमध्ये आणि मात्र हा सन्मान केला जाईल. मनापासून धन्यवाद प्रत्येक मान्यवराचा आम्ही इथे व्यक्त करतोय, कारण तुमच्या सहकार्याशिवाय स्पर्धा यशस्वी झाली नसती. आणि आयोजन कोणतंही असू द्या त्यासाठी प्रायोजक असणं खूप गरजेचं असतं आणि हे मात्र प्रायोजक आपल्याला लाभले. त्या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पाणी सौजन्य प्रशांत जाधव साहेब अगदी या गावाला राहिला आहेत परंतु त्यांनी मुंबईला स्पर्धेसाठी आपले योगदान दिले. आपलं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. नाश्ता सौजन्य अमोल साळुंके साहेब, अक्षय शिंदे साहेब आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि ज्या प्रकारे प्रत्येकाने या स्पर्धेला आपलं बहुमूल्य योगदान दिले त्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करून मात्र अगदी काही क्षणामध्ये आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आज ही 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहिली जिव्हाळा चषक 2024 प्रमोददादा हरवडे साहेब यांचा वाढदिवस. परंतु स्पर्धा कोणती असू द्या, सामने कोणते असू द्या, त्या सामन्यांसाठी तुम्हाला खेळण्यासाठी एक व्यासपीठ गरजेचं असतं आणि ते व्यासपीठ आज पाटण नाही तर
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला ज्यांनी मिळवून दिले, पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना शिवाजी यादव बॉस यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या शिवाजी यादव बॉस यांच्यासाठी। एकनाथ दादा हा शुभ सन्मान आपण पार पाडावा। डीजे अद्वैत विठ्ठल वाडीवाला यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। आज मात्र आपल्याला जे क्रिकेटचे सोनेरी दिवस दाखवलेत ते या व्यक्तिमत्वाने, आणि आज क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे त्यांचं कार्य आहे, प्रामाणिक व्यक्तिमत्व, PTPL देखील येणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील दिवस रात्र स्पर्धा पाहायला मिळेल। थँक्यू सो मच बॉस, थँक्यू व्हेरी मच डीजे अद्वैत विठ्ठल वाडीवाला, मनपूर्वक आभार। मी विनंती करेन अमर भालेकर, एकनाथ साळुंके साहेब आपला देखील शुभ सन्मान आम्ही करत आहोत, कारण खूप मेहनत घेतली। राघव दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा, कारण पडद्यावरचे हिरो आणि पडद्यामागचे हिरो यामध्ये खूप फरक असतो, परंतु पडद्यामागच्या हिरोंच्या देखील अगदी कामगिरी दुर्लक्षित करून चालणार नाहीये। एकनाथ दादा आपण देखील या, आणि ज्या प्रकारे प्रत्येकाने मेहनत घेतली, जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक, ज्या प्रकारे प्रत्येकाने आपलं बहुमूल्य आणि अमूल्य असं योगदान दिलंय, मात्र हा शुभ सन्मान पार पडत असताना दोन्ही एकनाथ दादा असतील, अमरदादा भालेकर आणि एकनाथ दादा यांचा शुभ सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय। मनापासून शतश आभार। टेनिस क्रिकेट अगदी आज एका वेगळ्या उंचीवर गेलाय, त्याला कारण आहे YouTube लाईव्ह, आणि ज्या YouTube वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये आपल्या नावाचा डंका मात्र निर्माण केलाय। डोंबिवली खोनीगाव ओम साई MTC 8182 अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। वेलकम। आणि अगदी मी विनंती करेन पाटण क्रिकेटचा बाहुबली, छोटा बाहुबली विवेक वरपे हा शुभ सन्मान पार पडावा। एकदा जोरदार टाळ्या ओम साई MTC साठी मित्रांनो, कारण लाईव्ह करणं एवढं सोपं नसतं। सगळ्यांच्या आधी यायचं, सेटअप तयार करायचा, एका हातामध्ये कॅमेरा, एका हाताने जेवण, आणि सगळ्यांच्या शेवटी जायचं। एकदा जोरदार टाळ्या ओम साई MTC खोनीगाव 8182। आज मात्र प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये ओम साई MTC ची चर्चा आहे। थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार कुणाल शेठ म्हात्रे। आणि कालपासून ज्यांचा आपण आवाज ऐकला, क्रिकेटची स्पर्धा मैदानामध्ये खेळली जाते, परंतु ऑनलाईन प्रत्येकाला सामन्याचं समालोचन ऐकण्याचा अगदी आनंद वेगळा असतो, परंतु कालपासून ज्यांनी आपल्या आवाजातून या स्पर्धेचं धावतं समालोचन प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं, आशिष तोरगे सरांचा शुभ सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत। जिव्हाळा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन अजय दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा। आज मात्र कराडपासून सुरू झालेला प्रवास संपूर्ण सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलाय, आणि कालपासून देखील चांगलं असं आम्हाला सहकार्य देखील त्यांचं लाभलंय। हा शुभ सन्मान मात्र पार पडला जातोय। कराड तालुक्यातील अगदी हा आवाज मात्र आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचलाय। आशिष चोरगे सरांचा शुभ सन्मान मात्र संपन्न होत असताना थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार। कालपासून ज्यांनी स्कोरिंग केली त्या प्रत्येक खेळाडूचा मी विशेष आभार व्यक्त करेन। अजय वरपे असतील, त्यानंतर अभिदादा असेल, रोहित भालेकर असतील, त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन। अभि दादा स्वतः वेब डिझायनर आहेत आणि चांगले असं गुणसंख्या लेखन, चांगली अशी माहिती आम्हाला पोहोचवली, त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार। प्रत्येकाचा मी विशेष आभार व्यक्त करतोय। कळत नकळतपणे कोणाचं नाव राहिलं असेल, कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करून नक्कीच आपली साथ, आपला जिव्हाळा आपली सोबत अशीच राहील ही सदिच्छा आम्ही व्यक्त करतोय।
त्याचबरोबर सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला जोडलेला आवाज 22 गावचा आवाज आणि आज खऱ्या अर्थाने गेले 2 दिवस ज्यांची गोड वाणी आपण ऐकलीत या जिव्हाळा चषकामध्ये या स्पर्धेला गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलात माझे साथी समालोचक अर्थातच लव जाधव सर यांचा योचित सन्मान मी ऋतिक सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते लव जाधव सरांचा योचित सन्मान आपण करूया आणि आज खऱ्या अर्थाने एक उणीव भासली गेली अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज किरणजी मस्कर सर यांचा आवाज आपण मिस केलात या जिव्हाळा चषकामध्ये परंतु आज काही कामानिमित्त ते बाहेर गावी असल्यामुळे या स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाहीयेत पण त्यांनी शुभेच्छा मात्र नक्कीच दिल्या गेल्यात या जिव्हाळा चषकासाठी तर मनापासून धन्यवाद किरणजी मस्कर सर शिवा जाधव बॉस मला इथे देखील समालोचनाची संधी दिली आणि त्यांचा योचित सन्मान आपण लव जाधव सरांचा केला तर वळूया पुन्हा एकदा पारितोषिक वितरण समारंभाकडे ओव्हर टू लव सर ज्या क्षणाची प्रत्येकाला आतुरता होती तो क्षण मात्र जवळ येऊन ठेपलाय चला टीम भवानीनगर सळवे थोडेसे पुढे या आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी सहभाग नोंदवला परंतु या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम कोशटवाडी ठरले द्वितीय क्रमांक वन साइड जिवाळा जरूर तृतीय क्रमांक भवानीनगर सळवे आणि चतुर्थ एकता मिरगाव संघाने फटकावलाय परंतु वैयक्तिक खेळ ज्या खेळाडूंनी मात्र या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत त्यांचाच गौरव केला जाईल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून चंद्रकोर पैठणीसाठी आपल्याला पुरस्कृत केले दीपक शेलार साहेब फौजी यांनी आपल्याला पैठणीसाठी पुरस्कृत केले आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाची छाप मात्र सोडली बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेन दीपक भालेकर साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा आणि या स्पर्धेचा जिव्हाळा चषक पर्व क्रमांक 6 चा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय प्रमोद कदम टीम भवानीनगर सळवे वेलकम वेलकम प्रमोद कदम ज्यांनी मात्र चांगला खेळ केला संघ जरूर अगदी पराभूत राहिला असेल पराभव म्हणता येणार नाहीये कारण उपांत्य लढतीमध्ये येऊन ज्या प्रकारे खेळ केलाय प्रमोद कदम खूप अभिनंदन एकदा जोरदार टाळ्या प्रमोद कदम यांच्यासाठी आणि टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो खूप मेहनत घेतली प्रमोद कदम चंद्रकोर पैठणीसाठी आता मात्र ज्या प्रकारे आपण खेळ केलात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या प्रकारे संघ खेळला परंतु कुठेतरी कमी पडलात जय पराजय एकाच नाण्याच्या दोन बाजू काय सांगाल नेक्स्ट टाइम आम्ही चांगला प्रयत्न करू आणि पहिल्यांदाच ही नवीन काहीतरी संकल्पना काढली त्याबद्दल मी अतुलचं आभार मानेल चांगली संकल्पना होती काय कारण प्रत्येक वेळी आपल्याला टीव्ही काही ना काहीतरी असतंय आणि पहिल्यांदाच आता असा विषय होता की द्यायची कोणालाही मी सांगू का येस अगदी त्यांना प्रश्न पडलाय द्यायची कोणाला परंतु सामनावीराची देखील पैठणी साडी आहे आता दोन ऑप्शन आहेत तुम्ही देऊ शकता कोणालाही थँक्यू सो मच प्रमोद कदम बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजाचा मानकरी ठरतोय चंद्रकोर पैठणी साडी कुमार अभिषेक फडतरे साहेब दादा यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले आणि या स्पर्धेचा जिव्हाळा चषक 2024 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल जरा तुम्ही सांगा तरी की कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट थोडा आवाज येऊ द्या मी विनंती करेन आदरणीय श्री सतीश देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाईल या स्पर्धेमध्ये 8 गडी बाद केले ज्या खेळाडूला सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा म्हणून ओळखलं जातं अतुल जगन्नाथ भालेकर ज्यांनी गडी बाद केले 8 या अतुल भालेकर पुढे यायचं आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये हा असा एकमेव खेळाडू असेल ज्याने फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षक असो अथवा मालिकावीराचे पुरस्कार दुसऱ्या खेळाडूंना मात्र समर्पित केलेत आणि हा खेळाडू आपल्या
बनपुरी गावचा भालेकर वाडीची आन बान शान अतुल जगन्नाथ भालेकर यांनी पुरस्कार मात्र डेडिकेट केलाय टीम एकता मिरगाव गोलंदाज निलेश शेलार. मोस्ट वेलकम निलेश शेलार. या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट निलेश शेलार. आणि ही चांगली बाब आहे, प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण आपला पुरस्कार दुसऱ्याला देणं सोपं नसतं. आपण चॉकलेट देखील लहानपणी दिलं नाहीये मित्राला, तर हा पुरस्कार आपली मेहनत मात्र दिली आहे. नक्कीच दोन्ही खेळाडूंचा मी आभार व्यक्त करेन. थांबायचं अतुल दादा, कारण एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो दोघांसाठी. अतुल भालेकर निलेश शेलार यांच्यासाठी 7 गडी बाद केले निलेश शेलार यांनी आणि 8 गडी बाद केले गोलंदाज अतुल भालेकर. एकता मिरगाव पहिली स्पर्धा खेळत असताना पाटण तालुका क्रिकेटमध्ये आणि पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्ही पारितोषिक फटकावले बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, काय सांगाल? खरं सांगायचं तर आमच्या टीममधील सर्वच प्लेयर एकदम मस्त खेळले आणि जो शेवटची आमची मॅच झाली सेमीफायनलची त्यामध्ये पहिली ओव्हर मी टाकली, सेकंड ओव्हरला पण आम्हाला वाटलं की आम्ही जिंकेन, पण समोरची पण टीम तशीच होती, त्यांनी सुद्धा मस्त बॅटिंग केली आणि त्यांनी तो सामना जिंकला. त्याबद्दल आम्ही सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो आणि ज्यांनी हा मला पुरस्कार दिला त्या टीमचे मी अतुल भालेकर आहेत त्यांचा मी खूप आभारी आहे आणि धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न विचारेन. पहिल्यांदा आपण खेळलात आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण जिंकलात, परंतु ही चंद्रकोर पैठणी साडी कोणाला देणार? असं बघायला गेलं तर आमच्या घरामध्ये खूप असे लेडीज आहेत, मी कोणालाही देऊ शकतो असं काय नाही. आता मात्र खरी गोष्ट असेल की घरी गेल्यानंतर कोणाला देणार. खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज निलेश शेलार, अभिनंदन निलेश शेलार, वेल प्लेड. 7 गडी बाद केले निलेश शेलार यांनी आणि मात्र या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील ज्या फलंदाजाने चौकार षटकारांचा पाऊस पडला, या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजाला मात्र नाकी नऊ केले. सर्वोत्तम फलंदाजासाठी आपल्याला चंद्रकोर पैठणी साडी पुरस्कृत केले सचिन देसाई साहेब यांच्या माध्यमातून. सर्वोत्तम फलंदाज जिव्हाळ्या चषकातील कोण असेल? एनी गेसेस? एक नाव आले राजेश कुराडे, स्वतःच्या संघाचं नाव सांगतात खेळाडूचं. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट टीम एकता मिरगाव कोण असेल? भवानीनगर सळवे. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी ठरतोय, ज्याने एक काळ अगदी क्रिकेट सोडून दिलं होतं परंतु त्यानंतर पुनरागमन केलं. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी साताऱ्यामध्ये फेमस कंदी पेढे आणि जिव्हाळा चषक स्पर्धेमध्ये फलंदाजाचा मानकरी ठरतोय प्रवीण हरुगडे. या मेंटॉर जिव्हाळा 11 संघाचे. अगदी ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय, समाधान दादा आपल्या शुभ हस्ते समाधान दादा हा नक्कीच पुरस्कार घेतील. मी विनंती करेन विजय दादा हा पुरस्कार वितरित करावा. एक काळ असा होता की प्रवीण दादांनी क्रिकेट सोडून दिलं होतं परंतु त्यानंतर पुनरागमन केलं आणि पुनरागमन करत असताना मात्र ह्या प्रकारचा खेळ 2003 ची ती ढेबेवाडीची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये त्यांनी प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार फटकावला होता. आणि मित्रांनो तुम्हाला अगदी खोटं वाटेल परंतु त्या स्पर्धेमध्ये त्यांनी 2 अर्धशतकं फटकावली होती प्रवीण दादांनी आणि त्यावेळेला त्यांच्या बॅटला ग्रीप नव्हती. दुर्दम्य इच्छाशक्ती काय असते ते मात्र त्यांनी दाखवलं. 2006 ला क्रिकेट सोडलेला खेळाडू 2020 ला पुनरागमन करतो आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारे आपल्या खेळाचा अगदी निश्चितच गौरव केला जाईल. आणि एक गोष्ट मी तुम्हाला निश्चित सांगेन, कारण दुर्दम्य इच्छाशक्ती काय असते हे प्रवीण दादांनी दाखवलं. आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हलला सामना होता. ॲडलेड ओव्हलला एक मैदान कर्मचारी म्हणून काम करत असताना नॅथन लायन यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियासाठी फक्त खेळलेच नाही तर 100 कसोटीपेक्षा जास्त अगदी कसोटी खेळले आणि 532 गडी बाद केले. पहा, एक इच्छाशक्ती जर असेल तर काय घडू शकतं आणि तेच प्रवीण दादांनी सांगितलं. एकदा प्रवीण दादांसाठी जोरदार टाळ्या. समाधान दादा नक्कीच मी आपलं देखील मनोगत घेईन. प्रवीण दादांनी क्रिकेट सोडलं होतं 2006 साली. 2020 पर्यंत ते क्रिकेट खेळत नव्हते. अगदी उच्च पदावर काम करत असताना वेळ मिळत नव्हता परंतु आज ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय, मॅच खेळून ते देखील ड्युटीवर गेलेत. काय सांगाल या मेंटॉर बद्दल, या लिजंड क्रिकेटर बद्दल? सध्या मी भाऊ झालो. मी आणि प्रवीण आम्ही सख्खे मित्र, सख्खे भाऊ असल्यासारखं राहिलो. तो हा ग्राउंड निघून गेला ते मला अतिशय दुःख झालं. हे क्रिकेट आहे, हार जीत होत राहील.
पण असं इथून ग्राउंड सोडून जाणं हे मला पटलं नाही. त्याच्या अगेन्स्ट मी हे ट्रॉफी घेतो, त्याचं बक्षीस घेतो. पण प्रवीण हा त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, एक लेजंड क्रिकेटर. आणि त्याची बॅटिंग बघण्यासाठी ही पूर्ण डेबेवाडी भाग विंगपर्यंत त्यावेळी लाईव्ह नव्हतं. कराड भागामध्ये त्याची बॅटिंग सगळं फेमस होती. सगळेजण त्याची बॅटिंग पाहण्यासाठी आतुरतेने यायची. ज्यावेळी आम्ही क्रिकेट खेळायचो, एकत्र खेळायचो, त्यावेळी खूप म्हणजे कमी मीडिया होती की लोकांना माहिती पडेल की कोण क्रिकेट कसा खेळतो. आज आपण घरी बसल्या बसल्या सर्वजण प्रत्येक मॅच लाईव्ह पाहत असतो. इवन क्रिकेट हा असा गेम आहे की कोणत्याही एका प्लेअरवरती चालत नाही. एका प्लेअरवरती तुम्ही एक मॅच जिंकू शकता, 2 मॅच जिंकू शकता. क्रिकेट हा गेम आहे टीमवर्कचा. तुमचे सगळे प्लेअर खेळावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. विदाऊट मेहनत, विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही ग्राउंडमध्ये येऊन काहीही करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. प्रवीण काही कारणास्तव मध्ये क्रिकेटपासून दूर झाला होता. त्याला मी क्रिकेटमध्ये आणलं परत. आणि त्याला महत्त्वाचं म्हणजे बॅकपेन होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी रिकव्हरी करून सकाळी 6 वाजता उठून त्या प्रॅक्टिस करतो. आणि त्या प्रॅक्टिसचं फल आपण म्हणू किंवा त्याची जी मेहनत आहे तिथे ह्या ग्राउंडवर तिथं दाखवतो. त्यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस हे महत्त्वाचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही काही करू शकत नाही. आणि टीमवर्क आहे, प्रत्येक खेळाडूला त्याचं योगदान 100% द्यावं लागेल. थँक्यू सो मच समाधान दादा. अगदी दुर्दम इच्छाशक्तीच्या जोरावर क्रिकेट खेळलं नाही, क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि आपल्या संघाच्या मेंटॉर मधून वन साइड जिव्हाळ्याला आज मात्र एक चांगला स्टेज प्राप्त करून दिलाय. अभिनंदन प्रवीण जयसिंग हरगुडे, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. येस, आता मात्र मालिकावीर असा मानकरी राहिलाय, परंतु त्याआधी आपण चतुर्थ क्रमांकांचा पारितोषिक देणार आहोत. मी विनंती करेन एकता मिरगाव संघाचे कर्णधार आपण या. एकता मिरगाव संघ कॅप्टन. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय विकी पाटील साहेब, दादा शंकर मोहिते साहेब शेठ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलंय. कॅप्टन टीमला मी बोलवेन. टीम थांबा, पहिले कॅप्टन या. येस, अगदी संपूर्ण टीम आपण देखील यायचं आहे. सगळ्यांना आपण बोलवणार आहोत. पहिली स्पर्धा, चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक, उपांत्य लढतीमध्ये तुम्हाला असं कुठे वाटलं की आपला सामना फसलाय, आपले प्रयत्न कमी पडतील? ॲक्च्युली आम्हाला जेव्हा सेकंड ओव्हर आम्ही दिली सतीशला, तो पण खूप उत्कृष्ट बॉलर आहे, पण बॅट्समन आम्हाला नवीन होते, काय अंदाज आला नाही की आम्हाला वाटलं की अतुल फक्त आहे आणि त्याच्यावर अजून 2 बॅट्समन होते, पण प्रवीण सर खेळतील असं आम्हाला वाटलं नव्हतं आणि खूप चांगली त्यांनी खेळली केली, त्यामुळे ते आमच्या सामना हिरावून घेऊन गेले. आउट ऑफ सिलेबस प्रश्न आला आणि तो तुम्हाला महाग पडला, परंतु तुम्हाला जसे फलंदाज नवीन होते, तुमचा संघ देखील पाटण क्रिकेटमध्ये नवीन आहे, त्यामुळे त्याचा अंदाज आला नाहीये. परंतु ज्या प्रकारे संपूर्ण वन साइड जिव्हाळा 11 खेळली आणि तुम्ही देखील चांगले खेळलात, तुमच्या स्वतःच्या संघाविषयी काय सांगाल? कारण पहिल्या स्पर्धेमध्ये एका चांगल्या व्यासपीठावर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलंय. सर्वप्रथम मी आयोजकांचे धन्यवाद आणि आभार मानतो. त्याचबरोबर शिवा जाधव बॉस यांनी आम्हाला जी संधी दिली या असोसिएशनमध्ये खेळण्याची, त्यांचे पण आम्ही आभार आणि धन्यवाद मानतो. आमची टीम तसं आम्ही काळजी विभाग आणि कोयना विभागामध्ये खेळतो. फर्स्ट टाइम आम्ही पाटण असोसिएशनमध्ये खेळतोय. आमच्या टीममध्ये तसे सगळे खूपच चांगले प्लेयर्स आहेत आणि इथून पुढे येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये पण आम्ही असंच परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. वेलकम टीम एकता मिरगाव. संपूर्ण टीम या. स्क्वॉड मी विनंती करेन या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले, शंकर मोहिते साहेब शेठ यांच्या माध्यमातून पुरस्कृत वितरित केले जाईल. अगदी संपूर्ण स्क्वॉड पाहतोय आपण. एकदा जोरदार टाळ्या. टीम एकता मिरगाव कोयना विभागातील हा संघ आज पहिल्यांदा पाटण क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मात्र चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलंय. अभिनंदन टीम एकता मिरगाव. जिव्हाळा चषक चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. वेल प्लेड टीम. इथं टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो, कारण या संघाने चांगला खेळ केलाय. आता तुम्ही टाळ्या वाजवा, तुमच्यासाठी देखील टाळ्या वाजवल्या जातील, कारण हा सृष्टीचा नियम आहे. अभिनंदन टीम एकता मिरगाव. वेल प्लेड. आणि थांबायचं जायचं नाहीये, कारण पाटण क्रिकेटमध्ये शिस्त आहे आणि या शिस्तीमुळेच आज क्रिकेटची एक वेगळी उंची प्राप्त झाली. क्रमांक 3 आपल्याला पुरस्कृत केलाय रणजित पाटील साहेब भाऊ मंगेश
तांबवेकर साहेब प्रोप्रायटर इंजिनियर वडेवाला यांच्या माध्यमातून आणि त्याच्या तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम भवानीनगर सळवे. कॅप्टन अमर कदम या एकदा जोरदार टाळ्या कॅप्टन साठी. चांगलं असं नेतृत्व केलंय आणि कॅप्टन अगदी आहेत संघाचे. ज्या प्रकारे आपण देखील उपांत्य लढतीमध्ये प्रवेश केला, संघाने आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ केला, परंतु दुसऱ्या बाजूला कुठेतरी प्रयत्न कमी पडलेत, काय सांगाल? प्रयत्न तर आमचा चांगला होता आणि आमची इच्छा तर होती की 1 नंबर प्राइज मारायची आज आणि नवीन बॉलर आम्ही यूज करायचा म्हणून वापरला तो. पण त्याचा पण एक त्यालाही पण स्वतःला वाटत होतं की मला बॉलिंग द्या म्हणून आम्ही त्याच्यावरती विश्वास टाकला, त्याला बॉलिंग दिली, पण तिथं आम्ही कमी पडलो. गोष्टवाडी संघ तुमच्यापेक्षा चांगला खेळला कारण ते चॅम्पियन झालेत, परंतु तुमच्या संघाविषयी काय सांगाल? कारण अजून संघामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्या खेळाडूकडे प्रतिभा आहे परंतु त्याचा खेळ होत नाहीये आणि त्याने प्रयत्न करायला पाहिजेत? प्रयत्न तर सगळे करतायत, पण आता बघूया. आता ही नेक्स्ट पहिलेच आम्ही ट्रॉफी मारतो या वर्षाची, ही तर सुरुवात आहे. आता बघूया पुढे नेक्स्ट काय. वेल बिगिनिंग इज हाफ डन. संपूर्ण टीम भवानीनगर सळवे वेलकम. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण भवानीनगर संघासाठी. जिव्हाळा चषक 2024 तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत भवानीनगर सळवे. मी विनंती करेन जगन्नाथ देसाई साहेब दादा, विश्वनाथ वरपे साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात यावा. विश्वनाथ वरपे साहेब, जगन्नाथ देसाई साहेब दादा यांच्या माध्यमातून हा पुरस्कार वितरित केला जाईल. आणि या सगळ्यांनी टीमचा फोटो, वैयक्तिक पारितोषिकांचा फोटो बॉसला व्हॉट्सअप करा, कारण त्यानंतर मात्र अगदी तुम्ही सोशल मीडियावर तो प्रसारित करू शकता. एकदा जोरदार टाळ्या टीम भवानीनगर सळवे, अभिनंदन. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. या संघाने स्वतः आयोजन करत असताना ज्या प्रकारे खेळ केला, काल स्पर्धेला सुरुवात झाली, या स्पर्धेतील पहिला सामना खेळला, या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळला. आयोजन करत असताना खूप मेहनत घेतली, परंतु मैदानामध्ये देखील त्यापेक्षा मेहनत केली. अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले, पराभूत जरूर झालेत, परंतु या स्पर्धेचं उपविजेतेपद फटकवलंय जिव्हाळा चषक 2024 चा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी वन साइड जिव्हाळा. कॅप्टन वेलकम. या कॅप्टन स्वतः आयोजक आहेत आणि ज्या प्रकारचं आयोजन करत असताना आपला खेळ राहिलाय, खूप प्रचंड मेहनत करावी लागते, परंतु आयोजन यशस्वी ठरलंय, उपविजेतेपद फटकवलंय, काय सांगाल? फायनल मध्ये कुठेतरी कमी पडलो आम्ही. अतुलच्या बॉलिंगला राजेश नॉन स्ट्राईक वरती राहिला, तो एक प्लस पॉईंट होता त्यांच्यासाठी. आणि आमचं जे बॉलर होते ते थोडे दमले होते, प्रवीण दादा, आणि त्यांनी पण मस्त बॉलिंग केली, त्यांचा परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न केला, पण थोडं आम्ही फायनलमध्ये कमी पडलो. क्रिकेटमध्ये कधी कधी नॉन स्ट्राईकला उभं राहणं हे देखील फायदेशीर असतं, हे तुम्ही वर्णन केलं. काल बॉस नॉन स्ट्राईकला उभे होते, सामना गमावला टीम शिवछावा स्पोर्ट्स सनपूर. आज राजेश कुराडे पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकला होते, सामना जिंकला, ज्या प्रकारे आक्रमण केलं, परंतु ते सर्वोत्तम खेळलेत आणि त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आणि स्वतःचं आयोजन, स्पर्धा यशस्वी झाली. राजेशची रणनीती होती ती अतुलच्या अगेन्स्ट न खेळण्याची, ती त्याची यशस्वी झाली आणि तो त्यामध्ये विजेता झाला. आणि आयोजन आमचं नेहमीप्रमाणे असंच असतं, प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आम्ही चांगलं नियोजन करू आणि नवीन संकल्पना घेऊन येऊ. ती गुलदस्त्यात असेल, आत्ताच आम्ही ती सांगणार नाही. थँक्यू सो मच. काही चिठ्ठ्या त्यांनी उघडल्या नाहीयेत. संपूर्ण टीम वन साइड जिव्हाळा, एकदा जोरदार टाळ्या टीम वन साइड जिव्हाळा. मी विनंती करेन चंद्रकांत जाधव साहेब, सीजे साहेब आणि विनोद भालेकर साहेब आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित करावा. यशवंत साळुंके साहेब बाबा, प्रोप्रायटर मनपसंत हॉटेल यांच्या माध्यमातून आपल्याला हे पुरस्कृत केलंय. चला एकदा जोरदार टाळ्या टीम वन साइड जिव्हाळा. या स्पर्धेमधील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी, उपविजेते पद फटकावलंय, अभिनंदन टीम वन साइड जिव्हाळा. खेळ वन साइड राहिला, प्रयत्न थोडेसे कमी पडलेत.
अभिनंदन टीम वन साइड जिव्हाळा. एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय टीम वन साइड जिव्हाळा. एकनाथ दादा जरा 2 मिनिटं थांबा तुम्ही. या एकनाथ दादा, आपलं स्वतःचं आयोजन आहे, अगदी तुम्हाला बोलावं लागेल. सगळ्यांचा जिव्हाळा आहे, तुमच्यावर प्रेम आहे. या जास्त वेळ घेणार नाहीये. या स्पर्धेमधील अगदी आपण 2 पारितोषिक देणं बाकी आहे, परंतु मालिकावीराचा मानकरी बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरासाठी साऊथ सिल्क साडी निवास मोहिते साहेब दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आता नाव सगळ्यांनी एकच घ्या आणि एकच नाव यायला पाहिजे. टीम छोटा बाहुबली हिमांशू बोलतोय आणि का बोलला ते मला नाही माहिती आहे. प्रेम असावं, जिव्हाळा असावं हिमांशूवर. या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी विथ द बॅट विथ द बॉल ज्यांनी अष्टपैलू खेळ केला, या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी ठरतोय ज्याची बॅट बोलते षटकारांचे पाडे. जिव्हाळा चषक 2024 चा मालिकावीराचा मानकरी ठरतोय राजेश पांडुरंग कुराडे मिस्टर PTPL. या एकदा जोरदार टाळ्या राजेश पांडुरंग कुराडे यांच्यासाठी. 117 धावा आणि 4 गडी बाद केलेत. मी विनंती करेन निवासदादा मोहिते आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. मिस्टर PTPL, अगदी PTPL काही दिवसांवर येऊन ठेपले आणि काय विस्फोटक फलंदाजी. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि बॉस यांनी त्यांना नाव आज नवीन दिलंय पाटण क्रिकेटचा बकासूर. थांबायचं राजेश कुराडे. या साऊथ सिल्क साडी. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या स्पर्धेमध्ये त्यांनी सामने खेळले 5 आणि 5 पैकी 4 सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार, मालिकावीराचा पुरस्कार 5 साड्या म्हणजेच आई बहीण बायको मैत्रीण आणि 1 साडी एक्स्ट्रा झाली. ती माहित नाहीये, ती देखील आम्ही विचार कोणाला देणार. परंतु सर राजेश कुराडे मिस्टर PTPL ठरलात, आपण ज्या प्रकारचा खेळ करता काय भावना आहेत? काय नाही, मी माझा नॅचरल गेम खेळतो. फक्त ह्या 2 सेमी आणि फायनलसाठी स्ट्रॅटर्जी केलेली. पहिली ओव्हर नॉन स्ट्राईकला खेळायचं, सेकंड राऊंडला चेसिंगला, सेकंड राऊंड मॅच खेळायचं. पहा, हे असतं क्रिकेट. क्रिकेट इज अ माइंड गेम असं उगाच म्हटलं जात नाही. जसा समाधानदारांनी उल्लेख केला, अतुल भालेकर यांना नॉन स्ट्राईकला उभं राहून अगदी बघायची होती गोलंदाजी आणि शेवटच्या 6 चेंडूवर सामना फिरवायचा होता. परंतु वन साइड जिव्हाळा संघ चांगला खेळला. तुम्हाला असं कुठे वाटलं की आपण फ्रंट फुटला आहोत, हा सामना आपण जिंकणार, या 6व्या पर्वाची आपण मानकरी होणार? कारण की अतुल तर बॉलिंग आपल्यातूनच टाकतो आणि शॉर्ट ग्राउंड आहे, त्यामुळे त्याची बॉलिंगला शॉर्ट पिचचे बॉल खेळणं खूप कठीण आहे. पण त्यानंतर कोणी पण बॉलर असतं तर मी अटॅकच करणार होतो, कारण की अटॅकर हे पर्याय माहीत नव्हता. ते माझा गेम मी नॅचरल खेळलो, बॉलर थोडा दबावामध्ये नंतर गेला. शेवटचा प्रश्न विचारेन. आज गोशटवाडी गावचं नाव, पाटण तालुक्याचं नाव तुम्ही फक्त महाराष्ट्रच नाही तर बडोदा, कलकत्ता, संपूर्ण भारतभरामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळलात. परंतु ते क्रिकेट खेळत असताना आज मात्र स्वतःच्या गावासाठी कसा वेळ काढता आणि नवीन खेळाडूंना काय संदेश द्याल की आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना काय गोष्टींचं पालन करावं? सध्या तरी मी फर्स्ट चॉईस माझ्या गावाला देतो, नंतर मग ओपन क्रिकेटला देतो. कारण की माझी टीम माझ्यामुळे इथे खेळते, मी नसतो तर टीम टाकत नाही ती. मला प्रथम तर गावासाठी मी खेळतो. अभिनंदन मिस्टर PTPL. एकदा जोरदार टाळ्या राजेश पांडुरंग कुराडे. जिव्हाळा चषक या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी, अर्थातच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम गोशटवाडी. कॅप्टन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन गोशटवाडी संघाचे कर्णधार, वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आदर्श कुराडे कर्णधार आहेत, चॅम्पियन ठरलात. अगदी आता मात्र शब्द कमी पडतील, परंतु संपूर्ण टीम विषयी काय सांगाल आणि या आयोजन कसं वाटलं? आयोजन तर 1 नंबर होतं. टीम एफर्ट सगळे परफेक्ट टाकल्यामुळे आम्ही चॅम्पियन झालो. थँक्यू सो मच. त्यांना करंडक हवंय, त्यांना बोलायचं नाही. वेलकम टीम गोशटवाडी. एकदा जोरदार टाळ्या टीम गोशटवाडी संघासाठी. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक गोपीदादा सूर्यवंशी साहेब, गोपीशेठ प्रमोददादा हरुगडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलंय. मी विनंती करेन प्रमोददादा हरुगडे साहेब आपल्या शुभ हस्ते हा पहिल्या क्रमांकाचा करंडक वितरित करावा. वेलकम टीम गोशटवाडी. एकदा टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो गोशटवाडी संघासाठी. अभिनंदन टीम गोशटवाडी. काल
कालचा दिवस गाजवला आणि आजचे 2 सामने मात्र जिंकले. संपूर्ण टीम या जॉईन हो. मिस्टर PTPL राजेश कुराडे असतील, त्यांचा संपूर्ण टीम. सांघिक खेळ आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सांघिक खेळ हा उच्च दर्जाचा करावा लागतो. क्रिकेट इज अ टीम गेम. क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे, वैयक्तिक नाहीये. त्यामुळे तुम्ही एकाच्या जीवावर स्पर्धा जिंकू शकत नाहीये आणि हेच मात्र सिद्ध केलंय टीम गोषटवाडीने आणि आपला दर्जा मात्र सिद्ध केलाय. अभिनंदन टीम गोषटवाडी. आणि निश्चितच एक पुरस्कार देणं बाकी राहिलाय. दिलगिरी व्यक्त करतो. अंतिम सामन्याचा सामनावीराचा मानकरी राजेश कुराडे, या सामनावीराचा मानकरी देणं बाकी होतं आणि हा दिला गेलाय. थँक्यू सो मच. आणि आता मात्र या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पूर्ण पार पडलाय. सर्व मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जिव्हाळा चषक 2024चं 6वं पर्व मात्र इथे पूर्णपणे पार पडलंय. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजा, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. शुभरात्री.